संगतीने, पतन संगतीने, मनुष्य उंच होतो संगतीने, नीच थराला जातो संगतीने, ऊर्ध्वगती होते संगतीने, अधोगती होते संगतीने. हे बारीक मातीचे कण आहेत बघा. या मातीच्या कणांनी हवेची संगत केली ना आकाशात जातात, उंच गेले संगतीमुळे. पण त्याच मातीच्या कणांनी पाण्याची संगत केली ना चिखल होतो, खाली गेले संगतीमुळे. आपण सगळे शेतकरी, एका माणसाने एक असं मातीचं आळं तयार केलं आणि त्यामध्ये अनेक रोपटे लावले. जमीन एक आहे, पाणी एक आहे, पंप एक आहे, विहीर एक आहे. प्रथमतः पाणी निघालं, ऊसाच्या आळ्याला गेलं, पण ऊसाच्या संगतीमुळे पाणी गोड झालं. तेच पाणी कारल्याला गेलं, संगतीमुळे कडू झालं. तेच पाणी मिरचीला गेलं, संगतीमुळे तिखट झालं. तेच पाणी काकडीला गेलं, मडू झालं. तेच पाणी टोमॅटोला गेलं, आंबट झालं. तेच पाणी गाजराला गेलं. आता काय सांगायचं, आता पानसट झालं. गाजर पानसट असतं ना. हा, मला सांगा, पाणी एक आहे, आळं एक आहे, मग रस का बदलला? फक्त संगत पाण्याची बदलली. तो खोबरा त्याचा अनुवाद करतात. कांदा भुस एक आळा, स्वाद दोईचा निराळा. स्वाद धुईचा निराळा. काय स्वाद बदलला? परिणाम संगतीचा. गारगाव सारखं गाव आहे तेव्हा त्या गावामध्ये एक भिकारी, तो भिकारी भिक्षा मागतोय. भिक्षा मागत असताना त्याने 50,000 रुपये जमवले. सोनाराकडे गेला, अंगठी तयार केली, बोटात घातली. दुसऱ्या दिवशी परत भिक्षा मागतोय. मायबाप द्यावं गरीबाला काहीतरी. एक जण माझा रंभाऊ, भिकाऱ्याच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी, दोन्ही नाही रे पितळाची असे. आता अंगठी सोन्याची काही पितळाची? बोलत चला मी शुद्ध शाकाहारी, घाबरायचं काही कारण नाही. अंगठी कशाची? सोन्याची. पण बोटात कोणाचे? भिकाऱ्याचे. आता श्रीमंताच्या महिला आणि त्या वारकरी असाव्या, पण त्यांना वारीची नेम माहिती असतात. त्या श्रीमंताच्या महिला वारीला जातात, कारण अलंकाराची सवय असते. मग अलंकार कोणती न्यायची वारीला? तर ते डुप्लिकेट येतात आणि त्याला पॉलिश मात्र सोन्याची आणि दागिने पितळाचे. एकाने बघितलं, हो या माऊलीच्या अंगावर 2 किलो सोनं आहे. आता मी विचारतो, सोनं आहे का पितळ आहे? पितळ. भिकाऱ्याकडं सोनं आहे का पितळ? आहे का? भिकाऱ्याकडं खरं सोनं आहे आणि श्रीमंताकडं खरं पितळ. परिणाम संगतीचा. भिकाऱ्याच्या संगतीमध्ये सोनं पितळ ठरतं आणि श्रीमंताच्या संगतीमध्ये पितळ सुद्धा सोनं ठरतं. परिणाम संगतीचा. विठाला म्हणून आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे स्वामीजी, अत्तरवाल्याची गालात खाली तरी चालल, पण गॅरेज वाल्याचं आलिंगन नको. कळलं? अत्तरवाल्याने जर गालात मारली ना तो आला तर लागणारच आहे, पण देवा दिवसभर सुगंध येईल. आणि गॅरेजवाला म्हटला महाराज मंडळीला आलिंगन संतांची. अरे बाबा तू काळा आहे, मला काळा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात घायाळाचा करिता संग आणि अंगो अंग माखला. म्हणून तुम्ही जशी संग कराल तसा रंग चढतो. विठाला विठाला. म्हणून संगतीची गरज देवाला आहे, संगतीची गरज साधूला वाचेन, संगतीची गरज जीवाला आहे. पहिलं देवाला संगतीची गरज भासली. देवाला, हो देवाला. कशावरून? तर देवाच्या मूळ स्वरूपाचं वर्णन सगळ्या संतांनी केलं. ज्ञानोबराय म्हटले तो परमात्मा कसा आहे? तो निर्गुण आहे. निर्गुण, निराकार, नाही ज्या आकार. तो गुण रहित आहे, तो आकार रहित आहे, तो नामातीत आहे,
तो रूपातीत आहे. अहो इतकंच नाही, ईश्वराच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, स्वगत भेद नाही, देश भेद नाही, काल भेद नाही, वस्तू भेद नाही. म्हणून तर श्रुतीला प्रश्न पडला, याला सगुण म्हणायचं का याला निर्गुण म्हणायचं. तिने केलंय काय तर चौशून्यामध्ये मांडीला वेळू. आता ऐका, ब्रह्म विष्णू हिचे बाळ कोणी बनवले? मायेने बनवले. परमात्मा सगुण साकार कोणामुळे झाला तर मायेमुळे झाला. मग आपण नेहमी अभंग म्हणतो, पती जन्माला माझे उदरीन मी झाले तयाची नवरे. ऐका, म्हणजे निर्गुण ब्रह्म सगुण होण्यासाठी त्याला सुद्धा मायेच्या संगतीची गरज भासली. आता इतक्यावर थांबलं नाही, देव आकाराला आला, नाम रूप त्याने धारण केलं, पण तरीही देवाला एकट्याला कर्माना हो एकलीची न कंठवेची म्हणून या येणे आणि निर्माण केली 14, त्याला कर्माना म्हणून 14 भुवन निर्माण केली. याचा अर्थ काय? देवालाही संतीची गरज भासली. विठाला चला आता 2 नंबर जीव. तुम्हाला संतीची गरज आहे. संतीशिवाय आपण कसं राहू शकतो? या धर्ममंडपात आलो ना, कोणाची तरी संगत मिळाली म्हणून आला. बघा, बहुसंख्येने आपण उपस्थित झाला. तुम्हाला संगत मिळाली ती तुमच्या पूर्वपुण्याची. ज्यांच्याकडे पूर्वपुण्याची संगत असेल तोच या धर्ममंडपात येईल. ज्याच्याकडे पुण्याची संगत असेल तोच कथा श्रवण करील. ज्याच्याकडे पुण्याची संगत असेल तोच नामस्मरण करेल. आणि पुण्याची संगत नसेल तर महाराज म्हटले या गोष्टी घडणार नाही. बरं, एका जन्माची नाही, अनेक जन्माची. जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. विठाला